गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्वजण. सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर काल रविवार होता आणि रविवारीच मी काल गावावरून आलेली आहे चिपळूणला. तर आज आहे सोमवारी सकाळी उठल्यानंतरच आवरून घेतल्यानंतर कचरा आणि लोटून घेतलं. कचरा काढून घेतल्यानंतरच मी आंघोळ केली. आंघोळ करून झाल्यानंतर उंबरापूजन करत आहे. उंबऱ्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कापडाने. त्यानंतरच मी आता उंबऱ्यावर रांगोळीसुद्धा काढणार आहे. उंबऱ्यावर दोन्ही साईडला रांगोळी काढून घेतलेली आहे. त्यानंतर आता मध्ये छोटीशीच अशी रांगोळी काढून घेणार आहे. त्यानंतर मी दारात छोटी अशी रांगोळी काढणार आहे. खूप मोठी मी अशी रांगोळी काढत नाही दारामध्ये, कारण इथं आता पायांमुळे मुजली जाते रांगोळी, त्यामुळे छोटीशीच काढून घेणार आहे. तुम्ही ते बघू शकता, मी डॉट्स घालून रांगोळी काढत आहे. छोटीशीच काढून घेतलेली आहे रांगोळी. त्यानंतरच रांगोळी काढून झाल्यानंतर मी दरवाजा लावून घेतलेला आहे. सिक्युरिटी दरवाजा लावला पहिला आणि त्यानंतर डोअर बंद करून घेतलं. त्यानंतरच मी स्वयंपाक करून घेतला. चपाती आणि भाजी केली. सकाळी मी जास्ती स्वयंपाक करत नाही, कारण मिस्टर जेवण करून जातात, फक्त चपाती भाजी खातात. भात आणि आमटी नको म्हणतात खायला. त्यानंतरच पूजा वगैरे करून घेतली. पूजा करून झाल्यानंतर मम्मीने मला इथं तिळाच्या आणि शेंगदाण्याची पोळी दिली होती. त्यानंतर शेजारच्या ताईंनीसुद्धा मला पंढरपूरची यात्रेचा प्रसाद दिला होता. त्यांच्या घरचे काल पंढरपूरला जाऊन आले होते. माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि यांना मी आता जेवणासाठी ताट वाढत आहे. त्यांना चपाती, घेवड्याची भाजी आणि इथं काकडी मी चिरून दिलेली आहे. सोबतच थोडं मीठ चवीला दिलेलं आहे जेवणासाठी. दुपारची कामं मी आवरून घेतली. कामं आवरून घेतल्यानंतरच 6 वाजता मी संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी तयारी चालू करायला लागलो. त्यावेळी मी इथे तुम्ही बघू शकता, कुकरचे भांडे घेतलेले आहे 2. त्यामध्ये एका भांड्यामध्ये तांदूळ आणि एका भांड्यामध्ये आमटीसाठी डाळ लावत आहे. डाळमध्ये मी टोमॅटोसुद्धा घातलेले आहे. टोमॅटोने आमटी दाट आणि छान होते. चवीलासुद्धा खूप छान लागते टोमॅटोमुळे. कुकर माझा इथं लावून झालेला आहे आणि मी आमटीसाठी आता लसूण सोलून घेणार आहे. तुम्ही ते बघू शकता, मी तर एक गड्डा लसूण घेतलेला आहे आणि माझे इथं लसूण पण सोलून झालेलं आहे. कुकर अजून गरम होता, त्यामुळे मी आता इथं मटार सोलायला घेतलेले आहे. महाराष्ट्राची हस्य जत्रा एन्जॉय करत मी इथे मटार सोलून घेतले. मटार सोलून झाल्यानंतरच मी कुकर चेक केला, तर कुकर गार झालेला होता. त्यानंतर मी आता आमटी फोडणी घालण्यासाठी घेणार आहे. सोबतच मी इथं लसूण चेचून घेतलेलं आहे. आमटीची तयारी करून घेतलेली आहे आणि मी इथं भाताचंसुद्धा भांडं बाहेर काढून घेतलेलं आहे, जेणेकरून वाफेचं पाणी त्यामध्ये उतरणार नाही. आणि मी आता इथं आमटी फोडणी घालून घेत आहे. तेल टाकल्यानंतर जिरे मोहरी टाकून लसूण टाकलेलं आहे. त्यानंतरच मी मसालासुद्धा टाकलेला आहे. मसाला चटणी टाकलेली आहे आणि ते मी डाळ टाकून मीठ टाकलेली आहे. इथं माझी आमटी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकताय. इथं आमटीसुद्धा तयार झालेली आहे आणि आम्ही थोडा वेळ गप्पा गोष्टी करून लगेचच जेवायला बसलेलो आहे. इथं आम्ही दोघांनासुद्धा ताट करून घेतलेलं आहे. जेवण झाल्यानंतर लगेचच मी इथं किचन कट्टा स्वच्छ करायला घेणार आहे. पहिला तर मी इथं गॅस स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर किचन कट्टा स्वच्छ करून घेत आहे. किचन कट्टा स्वच्छ करून झाल्यानंतर मी इथे भांडी घासून घेतली लगेचच, कारण नंतर मग कंटाळा येतो. भांडी घासून झाल्यानंतरच मी इथे सकाळी स्टीलचं डब्बा एक धुवून ठेवला होता गव्हाच्या पिठाचा. मम्मीने मला येताना गव्हाचं पीठ दिलं होतं, ते मी डब्बा धुवून ठेवून लगेचच त्यामध्ये पीठ घालून ठेवलं आणि इकडे बेसिनसुद्धा स्वच्छ घासून घेतलेलं आहे. आणि लगेचच मी किचनमधलीसुद्धा फरशी पुसून घेत आहे. किचनसुद्धा स्वच्छ करून घेतलेलं आहे. किचन स्वच्छ असेल की आपल्याला पण खूप छान वाटतं. इथं तुम्ही बघू शकता, माझं क्लिनिंग पूर्ण झालेलं आहे आणि अशाच नवीन ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटत जाऊया. चला तर मग बाय बाय.